नमस्कार मैत्रिणींनो, मी समिधा. आज आपण गाऊन म्हणजेच नाईटीची कटिंग पहिल्यांदा आपण करून ठेवली होती. त्याचा आज पुढील भाग मी तुम्हाला कसा स्टिच करायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे. बाकी मागचा भाग हा रेग्युलरप्रमाणे शिवायचा आहे. परंतु हे जे पॅटर्न आपण कट केलेत ते पहिल्यांदा आपण पहिले कसे स्टिच करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण हा जो मधला भाग आहे तो आपण पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे. वेगवेगळे भाग करून घ्यायचा आहे. आणि आता हा वरचा भाग जो पातळ असतो त्यासाठी अस्तर लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तो वरचा भाग हा व्यवस्थित जाडपणा येईल. आता आपण पहिल्यांदा ह्या सर्वासाठी पायपिन लावणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा 1 इंचापर्यंत अशी पट्टी लांबच्या लांब कट करून घ्यायची. कोणताही जो आपल्याला गाऊनमध्ये मॅचिंग कलर वाटेल त्याची पायपिन आपण करू शकता. आता आपण हे लांबच्या लांब 1 ते 1.25 इंचापर्यंत आपण अशी पट्टी काढून घेतले. आता आपण त्याचे ते दोन भाग आपले असे पायपिंगसाठी आपण लावून घेतलेत. ते आपण एकमेकांना जोडून लांबच्या लांब पायपिंग ही बनवून घ्यायचे. त्यासाठी दोरीचा उपयोग करायचा. हा एक साईड असा फोल्ड करायचा आहे आणि बाजारामध्ये सहज उपलब्ध होणारी दोरी पायपिंग जी गाऊनला लावली की गाऊनची फिनिशिंग खूप छान दिसते. गाऊन दिसायलाही खूप छान दिसतो. यासाठी आपण पायपिंगचा उपयोग करणार आहोत. आता आपण ही पायपिंग कशी जॉईन मारायची म्हणजे पायपिंग दोरा हा पायपिंगमध्ये म्हणजे कापडामध्ये कसा घालायचा तो मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी 1 फूटचा वापर करायचा आहे. दोरी पायपिंगची फिनिशिंग ही 1 फूटच्या 1 फूटच्याने खूप छान व्यवस्थित फिनिशिंगने शिवली जाते. आता ही पूर्ण आपण दोरी ही कापडामध्ये टाकून घ्यायची. जेवढं आपण कापड कापून घेतलं आहे पायपिंगसाठी तेवढा पूर्ण भाग ही बघा किती छान अशी एक एक व्यवस्थित अशी फिनिशिंगसह आपली पायपिंग तयार होत आहे. बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतो दोरी पायपिंग. कारण साधी पायपिंग लावली तर कुठेतरी चुरगळल्यासारखी किंवा कुठेतरी अशी फोल्ड केल्यासारखी मध्ये जाड बारीक अशी पायपिंग तयार होते. त्यामुळे जर आपण अशी पायपिंग ही दोरीची पायपिंग तयार केलात तर एक समांतर अशी फिनिशिंग येते आपल्या गाऊनला आणि दिसायलाही गाऊन खूप छान दिसतो. ह्यासाठी नेहमी दोरी पायपिंगचाच वापर करा. तुमची गाऊन ही खूप सुंदर स्टिच होईल. व्यवस्थित अशी पूर्ण आपली ही पायपिंग तयार करून झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊ. उर्वरित आपला धागा आपण बाजूला करून ठेवू. आता ही आपली दोरी पायपिंग तयार आहे. हे पहा किती छान अशी फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग तयार आहे. आता आपण जो वरचा भाग आपण बोललो होतो की त्याला अस्तर लावूया जेणेकरून तो जाडसरपणा येईल. असं कोणतंही अस्तर उरलेलं अस्तर असतंच ते घ्यायचं आहे आणि 2 भाग असे बनवून घ्यायचे आहेत. कारण दोन्ही बाजूला आपल्याही पायपिंग लागणार आहे. दोन्ही बाजूलाही आपले हे दोन्ही अस्तर दोन्ही बाजूला लागणार आहेत. आपल्या हे दोन्ही भागावरती आता अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायचे जेणेकरून ते पायपिंग लावताना आपला हलणार नाही. जसं आपण अस्तर जॉईन करतो ब्लाऊजला त्याचप्रमाणे ह्या भागांना हे अस्तर जॉईन मारून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे गाऊन हा नीटनेटका दिसतो. कुठेही आपली शिलाई चुरगळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. दोन्ही भाग आपले तयार करून घ्यायचे आहेत आपण. दोन्ही भाग आपले तयार आहेत. आता आपण ह्यांना पायपिंग लावून घेऊ. व्यवस्थित अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे.
आता आपण दोरी पायपिंग लावून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे जिथे आपला पहिला जॉईंट बसणार आहे तिथे पहिल्यांदा असं आपण म्हणजे ह्या भागाला आणि गळ्याच्या भागाला आपण पायपिंग लावून घेणार आहोत. व्यवस्थित अशी पायपिंग फिनिशिंगमध्ये आपण लावून घ्यायचे. हे पहा, आता आपण सर्व भागाला कट मारून घेऊन पायपिंग पलटवून घ्यायचे. व्यवस्थित कट मारून घ्यायचेत आणि ती पायपिंग उरलेला भाग पायपिंग बाहेर ठेवून उर्वरित भाग हा आतल्या बाजूला दुमडून टाकायचा आहे. आणि दोरी आपण जेवढी दोरी घेतली म्हणजे साईज फिनिशिंगसह त्याच्या मधोमध अशी शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून पायपिंग ही उठून दिसेल. व्यवस्थित अशी ही एका भागाला पायपिंग लावून झालेली आहे. आता आपण त्याच्या गळ्याच्या भागाला पायपिंग लावून घेऊ. दुसऱ्याही भागाला त्याचप्रमाणे पायपिंग लावून घेऊ. पहिल्यांदा जिथे आपले हे दोन्ही भाग अटॅच होणार आहेत तिथे पहिल्यांदा आपण पायपिंग लावून घेणार आहोत. हे पहा, एका भागावर लावले त्याचप्रमाणे आता दुसऱ्या भागावरही आपण पायपिंग लावून घेऊया. याही भागाला त्याचप्रमाणे असे कट देऊन उर्वरित भाग पायपिंगचा आतमध्ये टाकू आणि पायपिंग राहील बाहेर म्हणजे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपण ही. हे पहा, अशा प्रकारे पायपिंगवरती दाब टीप देऊन घ्यायचे. आता आपण हे दोन भाग तयार केलेत. तो जो अजून आपण बोललो होतो ना की तिथे ते अटॅच करायचे ते भाग पहिल्यांदा आपण घेऊ. हे पहा, हा भाग इथे ठेवून व्यवस्थित अर्धा इंच अशी मार्जिन आपण ठेवलेली आहे त्यावरती ठेवून स्टिच मारून घ्यायचे. व्यवस्थित अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे. त्यासाठी म्हणजेच हे दोन्ही भाग एकत्र करण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेले आहे. ते आपण त्याच्यावरती बरोबर व्यवस्थितपणे वरचा भाग शेप ठेवून घ्यायचा आहे गळ्याचा आणि तो टीप मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपण हे टीप मारून घ्यायचे. हे पहा, आपला एक भाग रेडी आहे. आता आपण त्याचप्रमाणे दुसराही भाग शिवून घ्यायचा आहे. एक फूट लावल्यावरती कधी धागा हा सारखा तुटत राहतो, कारण त्यामुळे जरा व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम होतोय. कारण तो 1 फूट असतो ना, 2 फूटमध्ये फिनिशिंगमध्ये येतात, परंतु पायपिंगसाठी आपण 1 फूटचा वापर करतो. त्यामुळे आपला फिनिशिंग येण्यासाठी आपण ही थोडी तरी ॲडजस्ट करू शकतोच. आता आपण
पुढे पाहूया. आता जो आपण दोन्ही भाग जे जॉईन केले होते तिथे तिथपासून वरती गळ्यापर्यंत पायपिंग लावून घेणार आहोत आपण. तुम्हाला भाग नक्कीच दाखवते मी. व्यवस्थित अशी पायपिंग लावून घ्यायचे. हे पहा, जिथे जिथे कर्व आहे तिथे तिथे अशी व्यवस्थित, म्हणजे आपण गळा पंचकोनी टाकला आहे पुढचा ना, तर व्यवस्थित अशी पायपिंग फिरते. कुठेही असा म्हणजे गोट मारताना, आपण म्हणतो ना गोट मारताना चुरगळतो गळा असेल तर, आणि जर ह्या अशा प्रकारे पायपिंग केलात ना तर व्यवस्थित असा गळ्याची फिनिशिंग खूप छान दिसते. म्हणजे कोणत्याही प्रकारे आपण गळा असा करू शकतो. पंचकोनी, गोल, चौकोनी, पानगळा असे खूप गळ्यांचे प्रकार आहेत गाऊनमध्येही. आपण हे पायपिंगच्या साहाय्याने गाऊनची फिनिशिंग टाकून शिवू शकतो. अगदी सोपं जातं मग ह्या पायपिंगनुसार. आणि हा बाहेर भाग येण्यापासून वाचवण्यासाठी आपण ही डबल टीप पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायचे, जेणेकरून हा पुढील गळा असा पलटणार नाही. हे पहा. आता दुसराही भाग आपण तसाच करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा तो भाग जॉईन करून घ्यायचा आहे अर्धा इंच ठेवून. हे पहा, व्यवस्थित अर्धा इंच असे आपण एक्स्ट्रा घेतलं आहे, ते बरं परफेक्ट मी हे कटिंग सांगितले त्याप्रमाणे जर कटिंग केलात ना तर खूप गाऊन खूप सुंदर दिसणार आहे. कटिंगही खूप सुंदर होते आणि पटकन लक्षात येण्यासारखी ही कटिंग आहे. त्यामुळे नक्कीच ट्राय करा तुम्ही. हे पहा, व्यवस्थित दाबटीप पाव इंचाचं अंतर ठेवून, म्हणजे एक सुताचं अंतर जरी ठेवलात तरीही चालू शकतं आहे दाबटीप देताना. आता आपण ह्याच्या गळ्याला त्याचप्रमाणे उजवा भाग आपण तयार केला त्याचप्रमाणे आता डावा भागही आपण तयार करतो आहे. ह्यालाही आपण पायपिंग देऊन घेतो आहे. खूप छान असा गाऊन तयार होणार आहे आपला. हे पहा, जसजसा गळा आहे तिथे आपण मशीन स्टॉप करून पायपिंग वळवतो आणि जशी पायपिंग आपण वळवतो त्याप्रमाणे ही पायपिंग वळते, दोरी पायपिंग. खरंच खूप सुंदर पायपिंग तयार होणार आहे आपला गाऊन. सिम्पलमध्ये खूप पॅटर्न आहेत गाऊनमध्येही, परंतु मी पहिल्यांदा साध्याकडून शिकवण्याचा प्रयत्न करते. बोटनेकमध्येही गाऊन खूप छान होतात. खूप टाईप आहेत त्याच्यामध्ये. लेस लावूनही गाऊन आपण नटवू शकतो. पायपिंगमध्येही अशाच प्रकारे सिंपल पायपिंग करूनही आपण गाऊन बनवू शकतो. वेगवेगळ्या बाजारात लेस उपलब्ध आहेतच वेगवेगळ्या कलरच्या. त्याही तुम्ही गाऊनच्या कापडाच्या मॅचिंगच्याही घेऊन शिवू शकता. नाहीतर रेग्युलर पॅटर्नमध्ये व्हाईट ही गाऊनच्या लेस उपलब्ध आहेत बाजारामध्ये आणि माझ्या इथेही. परंतु पटकन लक्षात शिकणाऱ्याला सहज शिकण्यासाठी पहिल्यांदा मी हा साधा तुम्हाला गाऊन कटिंग करूनही दाखवला आणि आता हा स्टिच करूनही दाखवते. मागचा भाग हा रेग्युलर पॅटर्ननुसारच असतो, त्याच्यामुळे तो कोणालाही सहज शिकता येतो. परंतु पुढील भाग हे आपण जे कट करतो ते स्टिच करताना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो काय काय जणांना. हा असाही आपण लावून इथे शो बटन लावून घेऊ शकता. आणि जर कोणाला मध्येच हुक लूक म्हणजे हुक बटन हवं असेल किंवा बटणं हवी असतील तरीही आपण शिवून घेऊ शकता. जेणेकरून ज्या महिला आहेत ज्यांना बटनाची गाऊन आवडते त्यांनाही आपण देऊ शकतो करून. आणि ज्यांना नुसता शोसाठीही हवं असेल त्यांनाही देऊ शकता. आणि हे दोन्ही पायपिंग एकत्र करूनही वरती शो बटन, म्हणजे आपण जसं वेगवेगळा पॅटर्न मारत जाऊ तसा गाऊनचे प्रकार म्हणजे गाऊन खूप उठून दिसतात. अगदी रेडीमेड असल्यासारखंही आपल्याला वाटतं. पण रेडीमेड गाऊन हे नेहमीच चांगल्याच असतील असं नाही.
त्यामुळे शिवलेल्या गाऊनची शिलाई ही कायमस्वरूपी टिकते. अगदी कपडा फाटेपर्यंत शिलाई निघत नाही. आणि रेडीमेड चं काय होतं, पटकन निघून जाते शिलाई. लांब-लांब टाक्यात टाकलेली असते त्यामुळे. त्यामुळे नेहमी जवळच्या आपल्या टेलरकडून गाऊन शिवून घेतला तर खूपच छान आणि खूपच दिवस टिकायला मदत होते आपल्याला गाऊन. आता हा आपण मध्ये जो भाग घेतलाय त्यातलाही अजून एक डबल करून आपण हुक बटनचं पॅटर्न करू शकतो. परंतु कस्टमरला बटन पॅटर्न नको आहे. फक्त दिसण्यासाठी पुढे शो बटन आपण लावणार आहोत. शो बटन लावून हे अर्धा-अर्धा आपला जो पायपिन आपण शिवून जाते, तो अर्धा-अर्धा 1 इंच कमी होतो. तो तेवढा भाग आपण भरून काढूया. जेणेकरून जास्त गळा पसरणार नाही याची काळजी घ्यायची. फक्त अर्धा इंच ते पाऊण इंच इथपर्यंतच हा मधला स्पेस ठेवायचा आहे. आणि जर कस्टमरला चुकून कधी तुमच्याकडून चूक झाली, की गळा खूप पसरला जातोय, तर तो मधला भाग आहे तो एकत्र करून द्यायचा. कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. आता आपण इथे पुढच्या भागाला चुन्यांचा पॅटर्न आपण कट केलेला आहे. तो जेवढा आपण नॉच मारून घेतलेला होता, तेवढा भाग आपण तो जो पाऊण इंचाचा भाग आपण तयार केला आहे मधला, त्या भागामध्ये चुन्या बसतील इतक्या आपण त्या एकत्र चुन्या मारून घेतल्या आहेत. हे पहा व्यवस्थित. इथे जिथे आपण हे मधला भाग जॉइन केला आहे तो ठेवून हा आपला भाग इथे व्यवस्थित पुरतो की नाही ह्याची काळजी घ्यायची. आणि जर कापड एक्स्ट्रा झालं तर थोडीफार अजून चून मारायची. परंतु मी नॉच मारून आधीच ठेवले होते, त्यामुळे हा कापड एक्स्ट्रा होणार नाही. म्हणून दरवेळी नॉच मारून घ्यायचा, जेणेकरून आपला एक्स्ट्रा कापड किती आहे हे आपल्या लक्षात येतं आणि आपण तेवढ्याच कापडाच्या चुन्या मारून घेऊ शकतो. आता आपण फूट बदलून घेतला आहे, कारण 1 फूटने फिनिशिंग एवढी खास येत नाही. फक्त पायपिंगसाठी तो वापरला जातो. आता आपण 2 फूट लावून हे जो भाग आपण कट केला होता तो पहिल्यांदा जॉइन करून घ्या. हे पहा कुठेही एक्स्ट्रा झालेला नाही आहे आपलं कापड. ही आपण टीप डबल मारून घ्यायची जेणेकरून शिलाई निघणार नाही पटकन. हे पहा आपली ही टीप मारून झालेली आहे. आता आपण वरून दाब टीप देऊन घेणार आहोत. हे पहा आपला भाग तयार आहे पुढचा. पायपिंग फिनिशिंगसह आलेले आहे. आता आपण इथेही दाब टीप देऊन घेणार आहोत. आपले गाऊनचा पुढील भाग हा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.